वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे। कामरगाव येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे या मागणीसाठी संपूर्ण गाव एकवटले आहे। विशेष म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्व पक्षांचे नेते आणि नागरिक एकाच मंचावर आले आहेत। आज कारंजा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून कामरगावकरांनी आपल्या हक्कासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। कामरगाव हे परिसरातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असून 3 ते 4 महसूल मंडळातील प्रमुख व्यापार केंद्र म्हणून ओळखले जाते। भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती स्थान, वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध शासकीय सुविधा लक्षात घेता अप्पर तहसील कार्यालय कामरगाव येथेच व्हावे अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे। दरम्यान धनज बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याची मागणी होत असली तरी ते गाव मुख्य मार्गापासून आत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर कामरगाव तालुका कृती समितीच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि सर्व पक्षीय नेते एकत्र आले। गावातील राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी एकमुखाने कामरगावलाच अप्पर तहसीलचा दर्जा देण्याची मागणी केली आहे। आज 13 जुलै रोजी कारंजा तहसील कार्यालयावर भव्य निवेदन मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत प्रशासनाला निवेदन सादर केले। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की अप्पर तहसील कार्यालय कामरगाव येथे झाल्यास परिसरातील शेकडो गावातील नागरिकांना महसुली कामासाठी मोठा दिलासा मिळेल आणि कारंजा येथे वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत। कामरगावच्या या सर्वपक्षीय एकजुटीमुळे आता प्रशासन आणि राज्य सरकार कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। कामरगावच्या अप्पर तहसीलच्या मागणीसाठी संपूर्ण गाव एकवटल्याचे चित्र आज पाहायला मिळाले। आता शासन या मागणीची दखल घेणार का आणि अप्पर तहसीलसाठी कामरगावच्या बाजूने निर्णय होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या विषयावर तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।